फ्रान्सच्या एका कंपनीनं MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। कामासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे। सिस्ट्रा या फ्रान्सच्या कंपनीनं हा आरोप केलाय, मात्र MMRDAनं या सर्व आरोपांचं खंडन केलंय। काम करताना कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय असं या कंपनीनं म्हटलंय। भारतात असलेल्या दूतावासाद्वारे पाठवण्यात आलेल्या सिस्ट्राच्या या तक्रारीत भारतातील रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांच्या कामाबद्दलची माहिती देत त्यांना येत असलेल्या अडचणींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती कंपनीनं केलेली आहे। तर नेमके काय आरोप या फ्रान्सच्या कंपनीनं MMRDAच्या अधिकाऱ्यांवर केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। फ्रान्सच्या सिस्ट्रा या कंपनीचा MMRDAच्या अधिकाऱ्यांवर हा गंभीर आरोप आहे। 2023 मध्ये MMRDAच्या नेतृत्वात बदल झाला। नेतृत्वात बदल झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला त्रास होऊ लागला। जानेवारी 2024 मध्ये MMRDA कडून पेमेंट्स रद्द करण्यात आले। अधिकाऱ्यांकडून अनेक करार आणि नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। सुरुवातीला 4.27% वर असलेली फी नंतर 10% नेली। आर्थिक लाभासाठी MMRDAच्या अधिकाऱ्यांचा कंपनीवर दबाव होता, हा गंभीर आरोप आहे। अतिशयोक्ती होणार नाही। MMRDA या संस्थेमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय कोणतीही फाईल पुढे सरकली जात नाही। नुसतं काम करायचं सोडा, फाईल सुद्धा पुढे जाण्याचे पैसे या MMRDA मध्ये दिले जातात। मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रा सुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि या तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल।